कोळी अरुंधतीच्या ज्यूसच्या ग्लासमध्ये तुम्हाला टाकायची आहे. पूजेला बराच वेळ लागणार म्हणून पूजेला बसण्यापूर्वी तिला ज्यूस द्यायचा. आज दिग्विजय येईल. सगळे दिग्विजय भोवतीच असतील आणि काही जण पूजेच्या तयारीत. तेवढ्यात तुम्हाला किचनमध्ये जाऊन ही कोळी अरुंधतीच्या ज्यूसच्या ग्लासमध्ये टाकायची आणि मग बाहेरून तमाशा पाहायचा. अरुंधती अरुंधती असं वागू शकते. तिला आमच्या विरोधात जाऊन असं वागायला नक्कीच मजा येऊ शकते. पण नाही मोहन, नाही. अरुंधतीनं हे केलेलं नसणार. अरुंधती नाही तर मग कोण? तेच तर कळत नाहीये आम्हाला. ही अरुंधती आली आणि आमचे ग्रह उलटे फिरायला लागले. आम्हाला माफ करा. मला माहिती आहे पद्मिनीजींकडून फार मोठी चूक झाली आणि त्यांना या गोष्टीचं वाईटही वाटतंय. अमर भाऊजी, चूक झालीये तर आता फक्त वाईट वाटून उपयोग नाही ना. प्रायश्चित्त केलंच पाहिजे. अगं कसला विचार करतेस? अरुवहिनी बोलते ते सगळ्यांच्या भल्यासाठीच ना. कमॉन मामा, प्लीज गुरुजींची माफी माग. चूक झाली आमची. आम्हाला माफ करा. पैसे कधी पाठवतेस ते सांग लवकर. मी चेक्स पाठवले होते आणि बरोबर काही कॅश सुद्धा होती. अहो ते किती वेळा मोजले ना, 40,000 ते 40,000. मी जास्त पैसे मागवले होते, तू कमी पाठवलेस. काय? अहो पैसे कमी नाहीयेत, तुमचे खर्च वाढलेत. पैशासाठी मला त्रास देऊ नकोस सांगतोय तुला. माझ्या वाटेला जाऊ नको, नाही तर नोकरी गमावून बसशील सांगतोय. सांगू का परत पद्मिनीजींना? नाही नको, तुम्ही मॅमना काही नका बोलू. एक काम करा ना, तुम्हीच इकडे या. इकडे येऊनच तुमचा काय जो हिशोब आहे ना तो सगळा हिशोब द्या. तुमचा सगळा हिशोब चुकता करतो मी. बरं, मी कधी येतोय ते फोन करून कळव ना तुला, तेव्हा पैसे तयार ठेव. मागच्या आठवड्यात हे मार्केटिंग मध्ये जे काही इश्यू झाले त्याची कारण हवी आहेत आम्हाला. मॅम, मागच्या आठवड्यातले शेअर मार्केट मधले काही अंदाज चुकले म्हणून. अंदाज चुकीचे ठरले. वा, काय कारण आहे? आम्ही हे सगळं एवढं मोठं साम्राज्य उभं केलं ना, ते अंदाजांवर नाही उभं केलं. आम्हाला शिकवतायत अंदाज चुकले म्हणून. पण मॅम आता इश्यू सॉल्व्ह झालेत ना. आम्ही बोलत असताना मध्ये कुणी बोललेलं आम्हाला आवडत नाही. मोहन सर, ही फाईल आमच्या ऑफिस मधला आणखीन एक नग. अरे ऑफिस आहे का सर्कस? न विचारता न सांगता केबिन मध्ये आत यायला काहीच वाटत नाही तुला? मॅम, मला माहित नव्हतं की मीटिंग चालू आहे. ऍक्च्युली माझं मोहन सरांकडे अर्जंट काम. मोहन सर असेल तुझ्यासाठी, मी त्याचीही बॉस आहे आणि तुझ्या कामांपेक्षा महत्वाची कामं आम्हाला असतात. मामुली नोकर आहेस तू आमच्या कंपनीत. तुझी कामं नंतर. चल निघ.